बदलत्या परिस्थितीत नवनवीन तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवा. कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन त्यांना करा. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होऊन जिल्ह्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा बँक आणि स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, वैभव शिंदे, कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते. या प्रसंगी आदर्श विकास सोसायटी पुरस्कार बाऊची सावळवाडी वसगडे सोसायटीस अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. तर आदर्श विकास सोसायटी सचिव पुरस्कार समडोळी सोसायटीचे रसूल नदाब, बाऊची सोसायटीचे विजय वाजे, वसगडे सोसायटीचे संतोष पाटील यांना देण्यात आला. तर आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था पुरस्कार वीराचार्य बाबासाहेब कचनुरे जिल्हा नागरी पतसंस्थेत देण्यात आला. जयंत पाटील यांनी म्हटले की गेल्या 5 वर्षात बँकेची चांगली प्रगती झालेली आहे. बँकेत मनमानी आणि राजकारणाचा अड्डा करण्यापेक्षा नियोजनबद्ध काम झाल्यामुळे ठेवी आणि कर्जामध्ये वाढ झालेली आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील उचापती केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. गेल्या 10 वर्षात सहकार चळवळ बदलते आहे. प्रत्येक व्यवसायाला पर्याय उपलब्ध होत आहेत. जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत तेवढेच आता खाजगी कारखाने तयार होत आहेत. मात्र नागरी बँका, सेवा सोसायटी या ठिकाणी ही चळवळ कायम राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.